विधानसभेच्या निवडणुकांचं वारं जिकडे तिकडे सुरू आहे, सभा संपन्न होत आहेत. काही ठिकाणी आता आपण पाहतोय राजकीय समीकरण जुळवाजुळवाचा कार्यक्रम सुरू आहे. अशा प्रसंगी आज आपण बोलणार आहोत त्या दोन नेत्यांवरती, जे नेते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निर्णायक भूमिकेमध्ये असतात, कायम केंद्रस्थानी असतात आणि विशेषतः दोन्ही नेते हे शरद पवार साहेबांचे राजकीय कट्टर विरोधक देखील आपल्याला दिसून येतात. हे नेमके नेते कोण आहेत, त्यांचा राजकीय प्रवास कसा आहे, ते राजकारणामध्ये कसे आहेत, त्यांची बुद्धिमत्ता, त्यांचे एकूणच राजकीय प्रवासाचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये जर बाळासाहेब आंबेडकर आणि देवेंद्र फडणवीस हे दोन नेते आणि यांच्या सोबत अजितदादा पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, हे दोन तगडे नेते जर सोबत आले तर महाराष्ट्राचं राजकारण वेगळं राहू शकते. परंतु हे समीकरण महाराष्ट्रामध्ये अजून तरी एकत्र आलेले नाही किंवा त्या समीकरणाची जुळवाजुळव झालेली आपल्याला दिसून येत नाही. परंतु भविष्यामध्ये जर असं झालं तर एक नवीन राजकारण महाराष्ट्रातील जनतेला पाहायला मिळेल आणि या ठिकाणी खरं तर महाविकास आघाडी आणि विशेषतः काँग्रेस राष्ट्रवादी सारख्या या प्रस्थापित आणि संजामी मानसिकतेच्या पक्षाची वाताहत झाल्याशिवाय राहणार नाही. या दोन नेत्यांबद्दलच आज आपण का बोलणार आहोत, तर या दोन्ही नेत्यांचा स्वभाव, या दोन्ही नेत्यांवरती होणाऱ्या टीका आणि दोन्ही नेत्यांची एकूण राजकीय भूमिका ह्या कशा ठाम आणि स्पष्ट असतात ते आपल्या लक्षात येईल. खरं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बाबतीमध्ये विचार करायला गेलं तर केवळ ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना वारंवार राजकारणामध्ये टार्गेट केलं जात असतं. एकीकडे आपण जातीय अंताची लढाई सुरू करत असतो आणि दुसरीकडे मात्र एखादी व्यक्ती ब्राह्मण आहे म्हणून तिच्यावर टीका टिप्पणी करतो. इतिहासातले मुर्दे उकरून त्या व्यक्तीवर टीका टिप्पणी करणं, त्या व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाला खरं तर आपण कुठेतरी एक खीळ घालत असतो, त्यांच्या कार्यकर्तृत्वावर आपण कुठेतरी बंधन लावत असतो. आणि म्हणून अशा वेळी बऱ्याच वेळा आपण पाहतोय फडणवीस साहेबांवरती ज्या टीका होतात त्या टीका खरं तर लोकशाहीच्या दृष्टिकोनातून ते योग्य नाहीत आणि ह्या टीका होऊ नये, कारण त्यांच्या बाबतीत त्यांच्यामधला नेता जो आहे तो सर्वसमावेशक नेता आहे असं आपल्याला वारंवार दिसून आलेलं आहे. दुसरीकडे आपण पाहतोय बाळासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत देखील बऱ्याच वेळा जातीय समीकरण जुळून येत नाहीत म्हणून त्यांच्यावर देखील जातीय द्वेषातून टीका होताना आपण पाहत असतो. परंतु बाळासाहेब आंबेडकर आणि देवेंद्र फडणवीस हे दोन नेते महाराष्ट्रामध्ये बुद्धिमान नेते आहेत. त्यांच्याकडे एक वेगळं व्हिजन आहे, त्यांच्याकडे एक वेगळी भूमिका आहे आणि आपल्या भूमिकेवर ते कायम ठाम असतात. त्यामुळे ह्या दोन नेत्यांच्या बाबतीतची चर्चा आज आपण करणार आहोत. यामध्ये विशेषतः देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बाबतीमध्ये आपण काय चर्चा करणार आहोत, तर आपल्या लक्षात येईल की फडणवीस साहेब जे आहेत ते खरं तर बुद्धिमान आहेत. त्यांचं वक्तृत्व महाराष्ट्राला माहीत आहे, त्यांची बुद्धिमत्ता आहे, त्यांच्याकडे एक व्हिजन आहे. शांत स्वभावाचे असलेले, संयमी असलेले शरद पवारांचे विरोधक खरं तर बाळासाहेब आंबेडकर आणि देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते आज महाराष्ट्रामध्ये शरद पवारांचे विरोधक म्हणून आपल्याला समोर दिसतात. तेवढंच नाही तर पवार साहेब देखील या दोन्ही नेत्यावर फारसं भाष्य करत नाहीत, जाणीवपूर्वक करत नाहीत का, दुर्लक्ष करतात का, ह्या गोष्टी पुढे आपण साईडला ठेवूयात. परंतु या दोन्ही नेत्यांच्या बुद्धिमत्तेविषयी, त्यांच्या विद्वत्तेविषयी खरं तर आपण सर्वांनी मान्यता दिली पाहिजे. एकीकडे आपण पाहतोय 5 वर्षाचा कार्यकाळ कोणत्याही मुख्यमंत्र्याला पूर्ण करता नाही आला. विशेषतः शरद पवार साहेबांना ते करता नाही आलं. ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी 5 वर्ष मुख्यमंत्री पदावर पूर्ण केलेली आहे आणि मग ह्या आणि 2.5 वर्ष उपमुख्यमंत्री पदावर ते कायम आहेत. हे आपल्या लक्षात येतं की फडणवीस साहेबांच्या बाबतीमध्ये जाणीवपूर्वक ज्या काही टीका टिप्पणी होतात त्या खरं तर त्या व्यक्तीच्या कुठेतरी कार्यकर्तृत्वावर एक अन्याय करणारे असतात, त्या व्यक्तीच्या कार्यावर अन्याय करणारे असतात. लोकशाहीमध्ये खरं तर महाराष्ट्राची नव्हे तर देशाची लोकशाही जातीय समीकरणाने आणि जातीने बरबटलेली लोकशाही असं म्हणायला काही हरकत नाही. आणि या लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी जे लोक लढतात, जाती अंताचा लढा करतात, एकीकडे लोकशाहीमध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय हे मूल्य सांगायचे आणि दुसरीकडे मात्र एखाद्या नेत्याच्या जातीवरून त्या नेत्याचं राजकारण संपवायचं, त्या नेत्याच्या त्याच्यावर टीका करायच्या, ह्या टीका वारंवार आपण पाहतोय फडणवीस साहेब आणि इकडे बाळासाहेब आंबेडकर या दोन नेत्यावरती ह्या टीका होत असताना आपण कायम पाहतो. किंवा त्यांचं राजकारण उभंच राहू नये यासाठी देखील इथली काही जातीय मानसिकतेची यंत्रणा कायम काम करत असते. आणि मग आपण पाहतोय की बुद्धिमान असलेले देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडे एक व्हिजन आहे, शांत स्वभाव, संयमी स्वभाव आहे. आणि विशेषतः आपण पाहतोय त्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्यावर टीका करत असताना त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात देखील अनेक वेळा लोक डोकावतात. हे खरं तर चुकीचं आहे. आणि त्यांच्या पत्नी त्यांनी फ्रीडम दिलेला आहे, त्या एक चांगल्या गायिका आहेत, त्यांना चांगलं फ्रीडम दिलं आहे. आणि खरं तर अशा व्यक्तीचं कौतुक महाराष्ट्राने केलं पाहिजे. जिथे पुरुष प्रधान संस्कृती आपण म्हणत असतो, जिथे मातृसत्ता कुटुंब पद्धती होती परंतु पुरुष प्रधान संस्कृतीमुळे ती कुठेतरी थांबली आणि अशा प्रसंगी एखादा मुख्यमंत्री आपल्या पत्नीला एवढं फ्रीडम देतो, स्वातंत्र्य देतो, याचं कौतुक
न करता पुरोगामी म्हणून स्वतःला मानणाऱ्या अनेकांनी त्यांच्या पत्नीवर आणि त्यांच्यावर कायम टीका केलेली आहे। ही खरं तर व्यक्तिगत टीका कोणी कोणावरती करू नये, राजकीय टीका करायला काही हरकत नाही, परंतु त्या फ्रीडमच्या बाबतीमध्ये आपण सर्वांनी फडणवीस साहेबांचं कौतुक केलं पाहिजे की ज्या अर्थाने ते स्त्री स्वातंत्र्याचा सन्मान करतात त्या अर्थाने इथल्या जाती अंताची लढाई लढणाऱ्या पुरोगामी स्वतःला म्हणून घेणाऱ्या, मी तर यांना तथाकथित पुरोगामी म्हणेल, कारण यांचं पुरोगामित्व हे पुरोगामित्वच नाही, कारण वारंवार एखाद्या व्यक्तीच्या जातीवरून धर्मावरून त्यांना जर तुम्ही टीका करत असाल तर तुम्ही अजिबात पुरोगामी नाही। आणि म्हणून त्यांचा स्त्री स्वातंत्र्याचा विचार असेल किंवा त्यांनी घेतलेल्या भूमिका असतील, त्यांच्या अनेक व्याख्यानातून आपण पाहिलं असेल की खऱ्या अर्थानं फडणवीस साहेब हे पुरोगामी आहेत असं म्हणणं हे खरं तुमच्यासारख्यांना वाटेल की हे धाडसाचं विधान आहे, परंतु एक लक्षात घ्या, फडणवीस साहेबांची अनेक व्याख्यानं आपण जर पाहिली, त्यांच्या राजकीय भूमिका पाहिल्या, मुख्यमंत्री होण्याआधीची त्यांची जर व्याख्यानं आपण पाहिली तर प्रचंड बुद्धिमत्ता असलेला हा माणूस केवळ त्याच्या एका आडनावामुळे, केवळ त्या जातीमुळे आज कुठेतरी सर्वांच्या नजरेमध्ये, सर्वांच्या टार्गेटवर आहे। आणि जरी असं असलं तरी सर्वसामान्य माणूस त्यांच्या पाठीशी कायम असलेला आपल्याला दिसून येतो। संविधान बदलाच्या संदर्भाने फडणवीस साहेबांची काय भूमिका होती असं जर कोणी मला विचारलं तर त्यांचं ते मी सर्वांना भाषण आठवण करून देईल, किंवा त्यांनी जी काही मीडियासमोर भूमिका मांडलेली आहे त्या भूमिकेची आठवण मी आपल्या सर्वांना करून देऊ इच्छितो। कारण फडणवीस साहेब म्हणतात की या देशाचं संविधान बदलणे, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने जे खोटं नरेटिव्ह तयार केलेलं होतं की संविधान बदलणार आहे, संविधान बदलणार आहे, त्यासाठी 400 पारचा नारा आहे, असं जे काही खोटी भूमिका मांडलेली होती त्या विरोधामध्ये बोलताना फडणवीस साहेब म्हणतात की या देशाचं संविधान कोणीही बदलू शकत नाही, कोणाचा बापही बदलू शकत नाही। म्हणजे एकूणच काय, त्यांना हे स्पष्ट करायचं आहे की या संविधानाला कोणी हात लावू शकत नाही आणि लावू शकत नाही, ते आपल्या सर्वांना माहित आहे। तरीही निवडणुका जिंकण्यासाठी स्वतःला पुरोगामी समजणाऱ्या अनेक विचारवंतांनी, नेत्यांनी या महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तसं खोटं नरेटिव्ह तयार केलेलं होतं। आता तुम्हाला एक लक्षात राहील की एकीकडे भाजपचा विरोध करणारे बाळासाहेब आंबेडकर, शरद पवारांचा विरोध करणारे बाळासाहेब आंबेडकर, या दोन्ही नेत्यांबद्दल आज आपण का बोलतोय, कारण दोन्ही नेत्यांच्या जर आपण विचार करायला गेलं तर सोशल मीडिया असेल त्यांच्यावर होणाऱ्या टीका, त्यांचं राजकारण हे उभंच राहू नये यासाठी होणारे प्रयत्न आपण पाहत असतो। आणि हे सर्व प्रयत्न आहेत ते केवळ आणि केवळ जात या मानसिकतेतून येत असतात, हे आपल्या सर्वांना नाकारता येणार नाही। दुसरीकडे आपण पाहतोय की त्यांचं ब्राह्मण असणं खरं तर त्यांच्यासाठी टार्गेट ठरत आहे, त्यांना लोक टार्गेट करत आहेत, परंतु स्वतःला पुरोगामी समजणाऱ्या, स्वतःला जातीचा अंत करायसाठी उभ्या राहणाऱ्या खरं तर आंबेडकरवादी चळवळीने त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, मी तर या मताचा आहे। कारण त्यांच्याच नाही तर जो कोणी स्त्री स्वातंत्र्याचा सन्मान करेल, संविधानाचा सन्मान करेल, अशा राजकीय नेत्याच्या पाठीमागे आपण सर्वांनी राहणं हे गरजेचं आहे। कारण केवळ ढोंग करून चालत नाही। गेले कित्येक वर्ष आपण पाहतोय काँग्रेस आणि राष्ट्रवादीने संविधानाचं समर्थन जरूर केले, परंतु जेव्हा जेव्हा दलित अत्याचार होतात तेव्हा मात्र ह्या कुठल्याही प्रस्थापित पक्षांनी त्याच्यावर भाष्य केलेलं नाही। याचा अर्थ आपलं ढोंगी पुरोगामित्व सिद्ध होते आणि या ढोंगी पुरोगाम्याबद्दल मात्र तथाकथित आंबेडकरवादी विचारवंत काही बोलायला तयार होत नाहीत, ही मोठी शोकांतिका आहे। आणि म्हणून आज आपण पाहतोय समृद्धी महामार्ग असेल, मुंबईच्या विकासासंदर्भातले त्यांचे काही प्रश्न असतील, मेट्रो संदर्भात त्यांनी केलेले काम असतील, एकूणच काय तर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री असताना त्यांची कामं पहा किंवा उपमुख्यमंत्री असताना त्यांची कामं पहा, त्यांचं जे काही व्हिजन आहे ते स्पष्ट आहे आणि थेट आहे। आणि म्हणून असा नेता खरं तर महाराष्ट्रानं जपला पाहिजे, त्याच्या भावना आपण जपल्या पाहिजे, त्यांच्या व्यक्तिगत टीका न करता त्यांच्या होणाऱ्या टीका ज्या आहेत त्या जातीतून आणि धर्मातून येत असतात, अशा टीका होऊ नये, कारण हे लोकशाहीला घातक असतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आता दुसरीकडे आपण पाहूयात बाळासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीमध्ये, जर बाळासाहेब आंबेडकर एक बुद्धिमान नेते आहेत, एक बुद्धिमान लीडर आहेत आणि त्यांचं देखील व्हिजन जे आहे इथं सर्वसमावेशक समाजाला सत्तेमध्ये घेऊन जाणं, सर्वसमावेशक राजकारण करणं, वंचितचं राजकारण, वंचित घटकांना सत्तेमध्ये नेऊन बसवणं, हे खरं तर बाळासाहेब आंबेडकरांचं स्वप्न आहे। आणि शांतता आणि तितकेच आक्रमक असलेले आणि स्वाभिमानी असलेले बाळासाहेब आंबेडकर, त्यांना देखील टार्गेट करताना लोक जातीच्या चष्म्यातून टार्गेट करत असतात, त्यांचं देखील राजकारण उभं राहू नये म्हणून विरोधक वारंवार प्रयत्न करतात, अनेक चर्चा घडून आणतात, अनेक विचारवंतांना हाताशी धरून त्यांना येटीम बेटीम म्हणून वारंवार हिनवतात। ही जी गोष्ट आहे ही खरं तर लोकशाहीला घातक आहे, हे आपण अनेक व्हिडिओमधून सांगितलेलं आहे। आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांसारखा माणूस असेल किंवा इकडे देवेंद्र फडणवीस सारखा माणूस असेल, खरं तर ही बुद्धिमान माणसं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असली पाहिजे, पण आपण वारंवार त्यांच्या जातीचा विचार करून त्यांच्यावर ज्या प्रकारे टीका होतात, ही खरं तर टीका जी आहे किंवा त्यांना होणारं टार्गेट जे आहे हे जातीय मानसिकतेतून येतं आणि जात मानसिकता
आजही आपण सोडायला तयार नसेल तर आपण पुरोगामी अजिबात नाही हे सिद्ध होते. आणि आपण कुठल्याही समता स्वातंत्र्य बंधुत्व न्यायाच्या मूल्याला आपण मानत नाही हे देखील सिद्ध होते. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांसारख्या नेत्याला आणि देवेंद्र फडणवीस सारख्या नेत्याला वारंवार टार्गेट केलं जाते. आपण पाहतो इकडे आज महाराष्ट्रामध्ये संविधानाचं समर्थन करणारे बाळासाहेब आंबेडकर आहेत. वंचितचं राजकारण टिकावं, वंचित समुदाय खरं तर सत्तेत जावा हे त्यांचा विचार आहे, त्यांचं हे विजन आहे. सर्वसमावेशक राजकारण असावं, लोकशाही टिकावी आणि या देशाला त्यांच्या आजोबांनी दिलेलं संविधान जे आहे ते संविधान खऱ्या अर्थानं संविधानातली संस्कृती ही भारतामध्ये प्रस्थापित व्हावी, संविधान संस्कृती प्रस्थापित व्हावी, अर्थात लोकशाही प्रस्थापित व्हावी आणि समता स्वातंत्र्य बंधुत्व न्यायाचे मूल्य रुजवावेत असं वारंवार राजकीय काम करत असताना बाळासाहेब आंबेडकरांच्या भूमिका आपल्याला दिसून येतात. आणि ह्याच भूमिकेतून आपल्या लक्षात येतं की एकीकडे आपण पाहतोय भाजपच्या बाबतीमध्ये बागुलबुवा उभा करणारं काँग्रेस, दुसरीकडे मात्र जाणीवपूर्वक बाळासाहेब आंबेडकरांचं राजकारण उभं राहू नये म्हणून वारंवार प्रयत्न करतात. बाळासाहेब आंबेडकर जातीय मानसिकतेने जर ग्रासलेले असते तर शरद पवार आपले विरोधक असून सुद्धा पवारांच्या कन्येला लोकसभेत त्यांनी पाठिंबा दिला नसता. याचा विचार मात्र इथं कोणी करत नाही. अशा बऱ्याच जागा आहेत, त्या जागेवरती बाळासाहेब आंबेडकरांनी न मागता पाठिंबा दिलाय. कोल्हापूरचे शाहू महाराज यांच्या वंशजांना पाठिंबा दिलाय, इकडे सुप्रियाताई सुळेंना पाठिंबा दिलाय. म्हणजे एकूणच काय तर सर्वसमावेशक राजकारण लोकशाहीमध्ये असावं असं बाळासाहेब आंबेडकरांना वाटतं. समतावादी राजकारण असावं या भूमिकेतून त्या अनेकांना त्यांनी मदत केली, परंतु त्यांना मात्र जाणीवपूर्वक अकोल्यातून पाडण्याचं काम इथल्या स्वतःला पुरोगामी समजणाऱ्या, धर्मनिरपेक्षवादी समजणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केलं, हे नाकारता येत नाही. आणि मग हे असं का केलं तर बाळासाहेब आंबेडकरांचं राजकारण उभं राहिलं तर ते वंचित घटकांना आपल्या सोबत घेतील आणि मग जो वंचित घटक, जो दलित, मुस्लिम, आदिवासी हा जो बेस आहे वोटरचा तो काँग्रेसचा आहे. आणि जर बाळासाहेब आंबेडकरांचं राजकारण उभं राहिलं तर भविष्यामध्ये ते आपल्याला पर्याय ठरू शकतात. आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये आपण पाहतोय आंबेडकरवादी राजकारण, दलित राजकारण, वंचितचं राजकारण करणाऱ्या बाळासाहेब आंबेडकरांचं खच्चीकरण करायचं, त्यांना राजकारणामध्ये उभंच राहू द्यायचं नाही, वारंवार पाडायचं आणि त्यांचं खच्चीकरण करायचं. ही भूमिका खरं तर आतापर्यंत कोणत्या पक्षांनी घेतली ही आपल्या सर्वांना माहित आहे. आणि म्हणून ते पुरोगामी आहेत का किंवा त्यांना साथ देणारे विचारवंत जे स्वतःला आंबेडकरवादी समजतात त्यांनी देखील या गोष्टीवर विचार करावा की बाळासाहेब आंबेडकरांचं महाराष्ट्रामध्ये राजकारण हे लोक का उभे राहू देत नाही. आपण मुद्दा मांडत होतो की हे जे देवेंद्र फडणवीसांचं राजकारण आहे, बाळासाहेब आंबेडकरांचं राजकारण आहे, खरं तर हे दोन्ही जे नेते आहेत हे सर्वसमावेशक भूमिका घेणारे आहेत, संविधानाचा सन्मान करणारे नेते आहेत, परंतु त्यांच्या जातीमुळे त्यांना वारंवार महाराष्ट्रामध्ये टार्गेट केलं जात आहे. ही कुठेतरी लोकशाहीला घातक आहे. आणि म्हणून लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर खऱ्या अर्थानं असे सर्वसमावेशक विचार असणारे नेते हे महाराष्ट्राच्या राजकारणात आले पाहिजे, टिकले पाहिजे आणि त्यांना खऱ्या अर्थानं राजकीय राजकारणामध्ये आपण उभं केलं पाहिजे. आज आपण पाहतोय बाळासाहेब आंबेडकरांचं खच्चीकरण, त्यांच्या पक्षाचं खच्चीकरण वारंवार होते आणि दुसरीकडे आपण पाहतोय फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांना टार्गेट केलं जातंय. हे केवळ या दोन्ही नेत्यांच्या या जातीचा परिणाम हा दिसून येतोय. या जातीमुळे यांना टार्गेट होत आहेत, कारण त्यांना माहित आहे, स्वतःला पुरोगामी समजणाऱ्या शक्तीला हे माहित आहे, हे दोन नेते महाराष्ट्रामध्ये उभे राहिले तर भविष्यामध्ये आपलं राजकारण संपू शकते. भविष्यात अशी काही समीकरणं व्हावी असं नेहमी आपल्याला वाटत असतं. ते म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब आणि बाळासाहेब आंबेडकर या दोन नेत्यांनी, अजितदादा पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, या मोठ्या तगड्या नेत्यांना सोबत घेऊन महाराष्ट्राचं राजकारण नव्यानं उभं करावं. जे जातीनं ग्रासलेलं राजकारण आहे, धार्मिक राजकारण आहे, जातीच्या सरंजामी मानसिकतेतून आलेलं राजकारण आहे, हे राजकारण संपलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं खरा महाराष्ट्र घडवायचा असेल, लोकशाहीवादी महाराष्ट्र, समतावादी महाराष्ट्र घडवायचा असेल तर हे समीकरण एकदा होणं गरजेचं आहे. कारण वारंवार इथल्या घराणेशाहीला, इथल्या सरंजामी मानसिकतेला बाळासाहेब आंबेडकरांचं राजकारण नको आहे, फडणवीस साहेबांचं राजकारण नको आहे आणि म्हणूनच त्यांच्यावरती टीका होत असतात. परंतु तुम्ही सर्वांनी एक लक्षात घेतलं पाहिजे, समृद्धी महामार्ग असेल, मेट्रो असेल, विमानतळाचे प्रश्न असतील, अशा असंख्य प्रश्न फडणवीस साहेबांनी वारंवार सोडवलेले आहेत आणि त्या सर्व व्हिजनच्या पाठीमागे फडणवीस साहेबांचा हात आहे. ते स्वतः त्या याच्यामध्ये विकासामध्ये आपली भूमिका जाणीवपूर्वक ठेवतात आणि एक व्हिजन घेऊन ते महाराष्ट्राला पुढे घेऊन चाललेले आहेत. आणि दुसरीकडे आपण पाहतोय बाळासाहेब आंबेडकरांसारखे खरं तर सर्वसमावेशक नेते वंचित घटकांना सत्तेत घेऊन जाण्यासाठी आणि समतावादी लोकशाहीवादी राजकारण उभं करण्यासाठी
लढणाऱ्या या दोन्ही नेत्यांच्या पाठीमागे समाजाने राहणे आणि या महाराष्ट्रातल्या जनतेने राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण जात या मानसिकतेतून उभं राहिलेलं राजकारण हे कुठल्याही लोकशाहीला घातकच असते. धन्यवाद.